तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक ओळखारे वस्तू सांडारे कल्पना ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नकाड राना जाऊ झणी नकाड राना जाऊ झणी झणी जाल कोठे झणी जाल कोठे बुडवार हीट विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया आपुलिया जीवे सेवासे पहावे आपुलिया जीवे सेवासे पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे
भूतीलीन भावे तू काय म्हणे, भूतीलीन भावे तू काय म्हणे, भूतीलीन भावे सांगावे न लगेची, भूतीलीन भावे सांगावे न लगेची. आता अहंकाराची शांती करा, आता अहंकाराची शांती करा, शांती करा तुम्ही ममता नसावी, शांती करा तुम्ही ममता नसावी. अंतरी वसावी भूतदया, अंतरी वसावी भूतदया, भूतदया ठेवा मग काय होणे, भूतदया ठेवा मग काय होणे. प्रथम साधन हेची असे, प्रथम साधन हेची असे, असे हे साधन ज्याचे चित्ती वसे, असे हे साधन ज्यांचे चित्ती वसे. माया जाळनासे तुका म्हणे, माया जाळनासे तुका म्हणे, भूतीलीन भावे सांगावे न लगेची, भूती न भावे सांगावे न लगे. साधतीला येणे ह्या परलोक. आपण कुठेतरी आहोत आणि आपल्याला कुठेतरी जायचं आहे, हे ज्याला लक्षात आलं त्याला खऱ्या अर्थानं जीवनाचा प्रवासी म्हणायचं. आपण इथेच आहोत आणि इथेच राहायचं आहे किंवा आणखीन काही नाही अशी जी समजूत असेल तो प्रवासी मुक्कामी माणूस आहे. तो कायमचाच मुक्कामी राहायचा आणि असंच नव्हे, देह ठेवला तरी पुन्हा मुक्कामीच यायचा आणि मुक्कामीच राहायचा. ही शक्ती एका माणसात आहे की ज्याच्याकडे पलीकडे पाहण्याची शक्ती आहे. अतीत हा शब्द त्याला कळतो, पलीकडे हे त्याला कळतं. इतरांना हे फक्त समोर दिसतं, की फक्त खड्डा आहे की नाही, सरळ वाट आहे की नाही एवढं दिसेल, तेवढं पशुपक्षी प्राण्यांना सुद्धा दिसतं. पण त्यानंतरचं उद्याचं परवाचं तेरवाचं सगळे विचार, त्याविषयीची योजना, हे सगळं नियोजन, हे सगळं या लोकांसाठी ज्यांना हे इथे आहोत आणि जायचं आहे हे लक्षात आहे. त्यामुळं आपण ज्या काही कर्माने अभंग पाहिले त्यामध्ये काय सध्या चालू आहे त्याच्याविषयी त्याच्यात आहेच. कुणावर आपण श्रद्धा ठेवली म्हणजे आपल्याला मार्ग कळेल हे सांगितलेलं आहे. आणि ते जर असेल तर मग भवा भयात अशी बाधी कैसे, त्याच्यातला मध्ये जो येऊन गेला मी माझे विसरे, तिथे अडचण आहे. माझे विसरे हे अवघड काम आहे. तर त्याच्यातलं असं एक सोपं वाटतं, या जगात नाहीतरी माझं काय आहे वगैरे. कारण या जगात जवळजवळ सगळं माझंच आहे, काही जे मी घेऊ शकत नाही ते दुसऱ्यांचं आहे, त्याचे माझे रीच नाही, चालत नाही, तर ते फक्त दुसऱ्यांचं आहे. बाकी सगळ्या सुखाच्या गोष्टी, सगळं काय जे असेल ते माझं आहे आणि मी तर आहेच. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मगाशी ज्या अभंगाच्या शेवटी आपण 7व्या होतो आणि आता 8वा पाहतोय तिथे गेल्या वेळेला होतो
की भूती लीन व्हावे तुका म्हणे. मनुष्य नम्र व्हायला का तयार नाही? तो लहान नाही, तो कमी नाही, तो मोठा आहे अशी त्याची समजूत आहे, म्हणून नम्र व्हायचा प्रश्न आला. नाहीतर आपल्याकडे काही नाही आहे म्हटल्यानंतर तो मनुष्य हात जोडतोच घेऊन नम्रच असतो. काहीतरी आहे, भले ते माणसाकडे असेल, एखाद्या गुरुकडे असेल, एखाद्या देवाकडे असेल, त्याचं काय श्रद्धास्थान असेल तिथे असेल, पण तिथे काहीतरी आहे ह्यापोटी तो लीन होतोच. कुठे व्हायचं ते त्याचा प्रश्न आहे. पण त्याच्याकडे काही नाही याची ज्याला जाणीव आहे तो भक्तीला पात्र झाला. त्याच्याकडे सगळं आहे, त्याला जरूरच नसते, तो बघतच नाही. तो म्हणते कशाला वेळ घालवतो, नाही कशाला ज्ञानेश्वरी वाचते, कशाला पाहिजे ते नाहीच सांगता येणार. महाराज म्हणून अगदी जे प्रेमळपणे म्हणले ते लक्षात ठेवण्यासारखंच आहे नेहमी, की जो त्याच्या प्रपंचात सुखात आहे आणि त्या सुखाच्या समजुतीत आहे त्याला काही परमार्थ सांगायला जाऊ नये. ते म्हणणार कशासाठी, त्याचं काय उत्तर आपल्याला देता येणार नाही, कारण तो म्हणतो सुखात. आपण त्याला सांगणार सुखात राहण्यासाठी खऱ्या आनंदाची ओळख मी आहेच त्याच्यात. आहेच म्हणजे एक तर तो फार पोचलेला असेल, त्यामुळे आपली तिथे झेपच नाही, काय सांगायची गरजच नाही. आपण सांगायलाच अधिकारी नाही अशा माणसाला इथं झालं. आणि जर तो तिथे सुखात असेल तर मग त्याला काय सांगणार आपण. आपल्याला जन्मांध मनुष्य असला तर त्याला प्रकाश म्हणजे काय हे समजावून देता येत नाही. किती जरी आपण म्हटलं की बाहेर एवढा सूर्यप्रकाश, ते खरं आहे, पण मला काही दिसत नाही असं तो म्हणाला तर त्याला काही जसं आपल्याकडे चॅलेंज नाही, त्याला काही उत्तर नाही आपल्याकडे, तशी अवस्था आहे. त्याची सुखाची जी कल्पना आहे ती तेवढीच आहे आणि त्याच्या पलीकडे काही जातच नाही आहे. तर मग खाऊ दे, पिऊ दे, सुखानं राहू दे, हिंडू दे, काय करायचं ते करू दे. त्याला उगाच सगळ्यात जाण्यात आपला नामाचा वेळ जायचा आणि पुन्हा तो म्हणणारच परत हे कशासाठी, ह्याच्यात काय असतं हे म्हणणार. मग त्याच्यापेक्षा आपला वेळ घालवले तेवढेच आपली 2 पावलं वाटचाल आणि पुढे होईल. म्हणून हे जे आहे लीन होण्याचं सांगावं का लागलं. मी आहे, माझ्याकडे आहे, माझं सगळं ठरलं आहे, मी अमुक करणार आहे, तमुक करा. हे सगळं करताना कुठेतरी त्याची अडचण निर्माण झाली तर मग प्रश्न येतो, यात कोण मदत करेल, यातून कोण बाहेर काढेल, अमुक करेल, तमुक करेल. हे सगळं जेव्हा येईल तेव्हा, मग तेव्हा येईल तेव्हा बघून तर तिथे आटलंच आहे की तो काय आपल्याच रूपानं असायला पाहिजे असं काय आहे. तो कोणाच्या तरी रूपानं असेलच की त्यावेळेला त्याला कोणतरी भेटेल, तो सांगेल किंवा असं करा, किंवा हिला हा इथं आलेला मार्ग आहे, हे करा, हे सगळ्यांना भेटेल. आता ऐकेल की नाही, किती बळकट मी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आता मी माझं बळकट असलं तर तो म्हणायला असेल एखाद्या वेळेला एखादं औषध सांगितलं एखाद्याला तर तो जसं म्हणतो बघूया आहे विचार घेऊन बघतो. त्याच्या मनात नसलं तर तो नाही घेणार, ऐकून घेतो. ऐकून घेतलं म्हणजे औषध घेतलं असं नाही, बरा झाला असंही नाही, त्यामुळे ऐकून घेतलं तर हे खूप झालं, त्याची वेळ आहे म्हणून ऐकून घेतलं. यापेक्षा आता त्याच्या पुढं काही त्याचं करायची काही इच्छा नसते तर ते काही होणार नाही. कारण जोपर्यंत इकडची उणीव जाणवत नाही तोपर्यंत तिकडे काय जास्त आहे ते कळत नाही. त्याला उणीव जाणवली त्याला तिथं काय जास्त आहे ते कळतं. म्हणजे हे जे इकडे इह आणि पर ह्याच्यामध्ये परात काय एवढं श्रेष्ठ आहे किंवा काय त्यामधून मिळतं हे केव्हा कळेल, जेव्हा ह्याची उणीव कळेल तेव्हा कळेल, ह्याची अशाश्वतता कळेल तेव्हा कळेल. तर ह्यात जे म्हटलं आहे भूती लीन व्हावे तुका म्हणे, खरं सांगायचं तर त्यांनी किती 8 अभंग सांगितल्यानंतर हे सांगितलं प्रथम साधन यायची असे. मला वाचताना असं वाटलं पहिल्यांदा हे पहिल्यांदा सांगायला पाहिजे खरं म्हणजे नाही का. काही वेळेला मोठ्यांना ते कळत नाही असं आपल्या उगाचच वाटतं, लहान मुलांना मोठ्यांना कळत नाही असं नाही का वाटत. आईबाबांच्या कुठे लक्षात येतं, काहीतरी आपल्याला सांगतात असं वाटतं. आणि ते आपण खरं म्हणजे आपण बाहेरच्या जगात हिंडतो त्यामुळे आपल्याला जास्त माहिती आहे असं वाटतं. प्रत्यक्षात परिस्थिती काय असेल ज्याची त्याला माहिती. तर त्यांनी हे मग प्रथम साधन ह्याची असं शेवटी अगदी सगळ्यात सांगितलं. आणि असं का करावं एकदम 8 अभंग झाल्यावर मग सांगायचं ह्याची साधन. भूतदया ठेवायला जी पूर्वतयारी लागते ती झाल्याशिवाय ठेवा म्हणून सांगून उपयोग होती इथं. तेव्हा म्हणून सांगायला भूतदया ह्याला स्वतःचीच काळजी लागली आहे, तू दुसऱ्यावर दया काय करणार. त्यामुळं त्याची काळजी लागली आहे, त्यातून त्याला सुटता येत नाही आहे. समजा एखाद्याच्या पायात खोडा पडला आहे, तो जाऊन दुसऱ्याचा खोडा सोडवेल का. तशी अवस्था आहे, त्याला स्वतःलाच त्याचं सुखदुःखातच तो कटागळ्या खातो आहे, तो जाऊन दुसऱ्याला एखाद्याला वाचवेल असं काही होणार आहे. तसं हे म्हणून पहिली ही भूती लीन व्हावे सांगावे न लगेची आता अहंकाराची शांती करा. हां, शांती करा तुम्ही ममता नसावी अंतरी असावी भूतदया. हे अंतरी वसावी भूतदया, ही अंतरी वसायला अंतर मोकळं हवं. तर तिथं काहीतरी ज्या ठिकाणी वस्तू ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी दुसरी वस्तू कशी ठेवता येईल. इथल्या पहिल्या वस्तू हलवल्याशिवाय आपण सुद्धा बायबॅक करतो शेवटी, कारण ठेवायला जागा नाही आहे. पहिलं दिलं पाहिजे तेव्हा दुसरं ठेवता येईल,
तर तेही ठेवू, हेही ठेवू, तेही ठेवू, असं असं होतं. म्हणजे सुरुवातीला असं गोळा करताना सगळं असं होतं आणि नंतर वाटायला लागतं की ह्याच्यापेक्षा ते घ्यायचं म्हणजे आता जागा नाही. पहिलं काही ते दिले पाहिजे, भले तुम्ही द्या, त्याचं काय द्या, काय थोडं द्या, काय ते द्या, पण ते दुसरं आणायच्या वेळेला इथं जागा राहू द्या. तर तसं ती वस्तू ठेवल्याशिवाय, ती काढल्याशिवाय दुसरी ठेवता येत नाही. तसं इथं जर समजा ही अशांती असली, ममता असली, हे सगळं मागे सांगितलं आढळणाचं आहे, मनातल्या कल्पना सोडता येत नाही आहेत, असं जर असेल तर तिथे जर सगळं भरलेलं असेल तर तिथे आता कुठं त्याच्यात भूतद्या ठेवायची, तिला नाही जागा. तेव्हा ते मोकळं जेव्हा एक 7-8 अभंग करून मग झालं, ओळखारे वस्तू सोडणारे कल्पना, त्या आपल्या मनाच्या कल्पना ह्या त्याला खरोखर सोडता आल्या, त्या भाग्यवान माणूस नाही. मनात कल्पना आहेत, विचार आहेत, सगळ्या शक्ती दिलेल्या आहेत, पण ते ते भजरे सारम त्यासाठी दिलेले आहेत. त्याच्या संसारम भजरे सारम आणि सर्वाधारम ते जे म्हटले सुरुवातीला, ते त्यासाठी, ते सगळं ओळखण्यासाठी दिले. ते आहे बरोबर आहे, कुणी अन्न पाण्याशिवाय राहिलं नाही, कुणी नोकरी चाकरीशिवाय राहिला नाही, उद्योगधंद्याशिवाय राहिला नाही, पैसे मिळवल्याशिवाय राहिला नाही, यातले कोण तशा स्वरूपात राहिलं आणि त्यांना तरी तसं काय अपेक्षित आहे का, काही ते सगळं करा. पण ते त्यांना असतं त्यांच्याकडं, पण बाधत नाही त्यांना काही. त्यातलं पद असलं तर डोक्यात जात नाही, हातात सहित असतं, बाकी कुठं नसतं, त्यांच्या खुर्चीत असतं, खुर्चीतून उठली की काही नसतं, असं ज्याचं असतं त्याच्याकडे त्याला नाही बाधत. मग हे असावं, पाण्यातून जात आहे, पाणी आहेच, पण नावेत नाही आहे एवढं नक्की, नावेत फिरायला लागलं की बुडवायला सुरुवात करतं, मग ते त्याला पाहिजे. मग आता हे आहे, हे सगळं त्यांनाही मान्य आहे, म्हणूनच पहिले सगळं जे वर्णनात जे आहे की हे हवं आहे, व्यवहार आहे, प्रपंच आहे, हे सगळं व्हावं. पण हा प्रपंच तिथंच राहत नाही, तो आपल्याबरोबर जिथे जाईल तिथे येतो आणि जाईल तिथं आपल्याला आपल्याकडे आता नाटकांची हे कमी आला आता, तशी नाटकं आहेत, पण ज्या अर्थाने नाटक म्हणून एक काही आपला सांस्कृतिक भाग होतो, तो आता थोड्याफार प्रमाणात चालू आहे. त्यावेळेला मागे ते प्रॉम्प्टर असायचं ते मागणं वाक्य सांगणारा फार कौशल्याचा माणूस असायचा. त्याला तर ऐकू आलं पाहिजे, त्यानं म्हटल्यानंतर जो स्पीकरमधून लोकांना ऐकू येणार त्यात तर ऐकू नाही आलं पाहिजे. काय आपण भूमिकांचं निरीक्षण केलं की लक्षात येतं हे किती बारीक असेल. तो सांगणारा पडद्याच्या मागोवरून बरोबर त्याला पहिला 2-3 शब्द पुढचा डायलॉग त्याला पाठवतो, फक्त ते क्रमाने नाही आलं तर त्याच्या पंचायत होते आणि दुसऱ्याला त्याच्या पुढचं म्हणायचं असल्यामुळं त्याची पण पंचायत होते. त्याची सगळीचीच पंचायत होते. हे आपण नाटकात पाहिलं असेल, अशी पंचायत होते, कारण मागं प्रॉम्प्टर नेमका समजा जर तो तेवढ्यात कुठं बरं त्याला फिरत राहावं लागतं, हे ज्या हालचाली ठरलेल्या असतात तर ते कुठे असतील त्याप्रमाणे मागणं पडद्याच्या मागणं जाऊन तो ते प्रॉम्प्टिंग करायचं. एका डाव्या बाजूला, एका बाजूला, उजव्या बाजूला. आजसुद्धा घरात प्रॉम्प्टिंग असतं नाही असं नाही, तेव्हा असायचंच म्हणजे ते प्रॉम्प्टिंग केलंच नाही, नाटक आहे. मी म्हटलं मी काय म्हणते असं म्हटलं की तेच ते बरोबर आहे. मी काय म्हणत होते म्हटलं की ओळखायचं किंवा मी काय म्हणतो, म्हणजे ते काय असं काही एक वेळेला दुसऱ्याला प्रॉप करतो असं काही नसतं. म्हणजे हे दे, इट इज द्या, ते राहणार शब्द आहे, त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे, अर्थ आहे, सगळं आहे. पण हे जे प्रॉम्प्टिंग होतं ना, तसं प्रपंच आहे, पण तो आमच्याबरोबर येऊन आम्हाला पुढे जे प्रॉम्प्टिंग करतो ते त्यांनी करू नये. मी आता तुकोबारा विठ्ठल विठ्ठल म्हणते, त्यांनी मला या क्षणी विठ्ठल विठ्ठल म्हणून द्यावं, त्या क्षणी त्याच्याबरोबर असं कुणी काय काय कुठं कुठं म्हटलं आहे, काय काय त्याच्यातून झाले, काय काय करायचं आहे का. आपण आत्ता या क्षणी विठ्ठल विठ्ठल म्हणतो आहे, अजून घड्याळ डोक्यात येत नाही तोपर्यंत आपण शांत आहोत, आपण भगवंताच्या नामात आहोत असं. पण ते कुठंतरी मागणं प्रॉम्प्टिंग त्याला करतं की त्यांचं काय झालं, यांचं काय झालं, हे करून कोणाला काय फायदा झाला, काय झाला नाही. आज डोक्यात आपले विचार आहे, आत्ता डोकं रिकामं आहे, मस्त छान नाचावं डोक्यामध्ये, विठ्ठल विठ्ठल म्हणत असं म्हणत असलं तर त्याच्या डोक्यातल्या कल्पना वेगळ्या सांडाव्या लागणारच नाही. ते एवढं नामघोष गरजे वगैरे जी सगळी भाषा आहे त्यांची ती तेवढ्यासाठी आहे. नामघोषेचा ज्यांनी गजर केला आहे त्यांच्या डोक्यातले हे तेवढा काळ तरी सगळं बाजूला गेलेलं आहे. त्या क्षणी तिथं काही नाही. म्हणजे निदान काहींचं म्हणणं असतं ना, असं कुठं राहता येतं का, मनात कल्पना सतत येणारच की, विचार सतत येणारच की, मी विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना विचार कुठे गेले. ते आलेच पाहिजेत असं काही नाही आहे, आपण येऊ देतो म्हणून ते येतात, आणि नाही येऊ दिले तर तसंही चालू शकतं. गरज असेल तर हत्यार हाताशी आहे, विचाराचं हत्यार आहे. सार असार त्याचे संसारम बजारे सारम, म्हणजे काही संसार सोडून द्या असं म्हणायचं का त्यांना.
जरा सोडून द्या म्हणायचं नाही. तिथे हे सगळे अगदी व्यवस्थित प्रापंचिक ठेवणी स्वतः सांभाळून दाखवून इतरांकडून सांभाळून घेऊन असं काम करतात. पण ते त्यात नाहीत ना, ते तिथं असतात, त्याचं ते प्रपंच करतायत, हे सगळं आहे, पण त्यांना बाधत नाही. याचं कारण ते तिथंच ठेवतात. ते त्यांचं काम झालं, जे काम झालं की मनुष्य त्या कामातनं मोकळा होऊ शकतो, तो मुक्तच आहे. आई इथे ते काय आहे याच्याशी संबंध नाही. ते कदाचित रागावलं असेल, ते भांडण असेल, ते त्याचं प्रेमाचं असेल, ते काय असेल ते असेल, ते जे झालं की तो त्यातून बाहेर आहे. मंडईत जाणारा मनुष्य साधा आपला घेतला तर आपल्याला असं वाटतं की नाही, ती त्यांनी ठीक आहे, चौकस माणसं असतात, ती 4 गोष्टी विचारल्याशिवाय एक गोष्ट घेतली नाही, हे मान्य आहे त्यातलं. पण चौकस असावं, काहीतरी फसू नये, किडलेली भाजी घेऊन नये, हे बरोबर आहे. ती कुठेतरी झालेली असते, खराब झाली असते, आपल्याला कळत नाही. अशा वेळेला बरोबर ती साधारण माणूस बघून त्याच्या गळ्यात घालतं, ते सगळं खरं आहे. तो त्यांचा प्रपंच आहे, आपल्या. तर आपल्याला घरी गेल्यावर मग पुन्हा काय ते ऐकावं लागतं, त्याच्यापेक्षा 4 वेळा ठिकाणी बघावं, नीट बघून घ्यावं, हे सगळं ठीक आहे. पण मंडईतून आपण गेलो, 1-2 भाज्यांसाठी गेलो, काय किरकोळ काय कुठे टोमॅटो अमकं तमकं काहीतरी घेतलं, ते जे काय घेतलं ते घेतल्यानंतर आता त्याने बाहेर पडावं असं अपेक्षित आहे की नाही. तिथून व्यवहारात आपल्याला ज्या ठिकाणी तो आहे, आज मंडई भरपूर आलेली आहे, चांगले आहे, आज सगळे पदार्थ वस्तू काय सगळं आलेलं आहे, म्हणून त्यांनी तिथेच थांबावं आणि तासभर उशिरा पोचावं असं का आपल्याला अपेक्षित आहे. त्यांनी चटकन मंडई घेऊन आलं पाहिजे असं वाटतं. उलटं चटकन घेऊन येणारा आणि चांगली घेऊन येणारा, हा ह्यात जसा माहीर आहे, तसा चटकन आपलं काम करणारा आणि त्यातून मोकळा होणारा परमार्थात माहीर आहे. परमार्थात तो तयार आहे, परमार्थाची दृष्टीनं त्याची भूमिका तयार आहे की ते करायचं तर आहे, पण त्याला अडकायचं तर नाही. आणि ही गोष्टच अवघड आहे की करायचं आहे सगळं आणि पुन्हा त्याचं घर आहे, त्याचं काय आणखीन काय गाडी, त्याचं काय अमुक आहे, त्याचे नातेवाईक आहे, त्याचं अमुक, हे जे सगळं आहे ते आहे, पण ते त्या वेळेला आहे. मनुष्याला व्यवहार करायचा म्हणजे त्याच्याबरोबर 4 गोष्टी त्याच्या प्रपंचाच्या, जसं प्रपंच एकदा मांडला, ते आपले बिडकर महाराज जसं म्हणले, हे 3 धोंडे मांडलेत म्हणून तुमची आमची गाठ पडली, की ते एवढंच आहे त्यांच्या दृष्टीने. 3 धोंडे मांडले म्हणून तुमची आमची गाठ पडली, म्हणून प्रपंच तिथं उभा राहिला आहे आणि तो त्यांच्या गुरुंनी सांगितलं म्हणून ते करतायत. तो का करतायत तर ते 3 धोंडे मांडायचे आहेत, आपलंही फेडायचं आहे, तेही फेडायचं आहे, आपल्याला आनंदही मिळवायचा आहे, तर त्याच्यासाठी हे इथून तिथे जायला लागतं. तर त्यामुळे इथून तिथे गेले ते जात असतात, ते सरावात असतात. त्या इथून तिथे रोज जळण्याचा जो सराव, त्याला आपलं ही नित्योपासना म्हणतात. तीच की रोज ज्या प्रपंचामध्ये तिथून जिथे जायचं आहे तिथे एकदा जाऊन येत राहणं म्हणजे नित्योपासना नाही का. नित्योपासना म्हणजे काय, रोजचे काही उपासना असावी. बरोबर, कशासाठी असावी तर रोज आपल्याला कुठे जायचं याची एक आठवण होत असावी, कारण विसरण्याची क्षमता आपल्याला एवढी प्रचंड आहे. वर्षानं महाराजांना तोंड दाखवू देवाचं, पुन्हा काही खरं नाही मध्ये. हे नामात महाराज आहेत वगैरे सगळं खरं आहे, आपण नाम घेतो म्हणजे ते आतलेच पाहिजेत वगैरे, ते सगळं आपले आहेत, ते पाठच असते. पण प्रत्यक्ष ते आहेत अशी भावना जगताना राहिली आणि त्याचा जगण्यावर परिणाम झाला, असं जर झालं तर ह्या म्हणण्यात काहीतरी अर्थ आहे. नाहीतर ते म्हणायचं काय, ते प्रवचनात दिलेलं आहे, वर्षानुवर्ष वाचल्यामुळं पाठ होतं, तेव्हा सुरू कधी झालं, संपलं कधी हे पण कळत नाही. तर हे जे प्रवचन आहे ते मागे नाही का तुम्हाला म्हटलं तसं सगळं वाचून झालं की दुसऱ्या दिवशीचं पहिलं वाक्य वाचून ठेवतात, काही ठिकाणी पहिल्या ते वरचं काय हेडिंग असतं ते वाचून ठेवतात, अशी पद्धत आहे. बरोबर आहे, आपल्याकडे पोथी वाचन करतो तेव्हा ते सगळं झालं की पुन्हा आपण पुढच्या अध्यायाची पहिली वेळी वाचून ठेवतो. कशासाठी वाचून ठेवावी, उद्या पुन्हा ती आपण तिथपासूनच वाचणार ना. पण आज मला जाणीव असावं की उद्या मला पुन्हा ह्या वहीकडे जायचं आहे, याच्यासाठी ती आपण पुढची म्हणून ठेवली. पहिली होवी श्री गणेशाय नमः करून पहिली होवी म्हणून ठेवली. का तर मला पुन्हा इथे यायचं आहे हे माझ्या लक्षात राहिलं तर बरं, नाहीतर हे शेवटचं लक्षात राहतं. माणसाचं साधारणपणे बघा, तुम्ही खूप काही सांगितलं की नाही की शेवटी सांगितलेलं तेवढं लक्षात राहतं. त्याला जर म्हणलं पहिल्यापासून सांगतं तर थोडा वेळ लागेल. कुठून सुरुवात झाली आणि कुठं सांगायचं म्हटलं तर तसं आपण जे ठरवलं तर प्रयोग आहे तिथे आपल्यातली मंडळी जरी प्रयोग ठरवला तर तो आपल्या लक्षात असेल. रोजचं किती खरं पानभर निरूपण माझं एक पान आहे, दुसऱ्या पानावरची पहिली वेळ वाचली, हेडिंग वाचलं, सगळं झालं, भेटून ठेवलं की आजचं शीर्षक काय होतं असं म्हटलं की विचारात पडल्यासारखं होतं. आत्ता वाचले 5 मिनटापूर्वी, काय होणार सांगा मला अभ्यासात पुढे, नाही का. जे आत्ताचं आपलं एक पालभरापूर्वीचं ते त्याचं शीर्षक आहे, त्याच्यामध्ये सार दिलेलं आहे काहीतरी. मग ते सार मला सगळं वाचल्यानंतर त्याच्यातलं ते सार आठवत नाही. मग ते जे संसारम बजारे सारम ते काय जे ते सार त्याच्यातलं त्याच्या लक्षात यावं. निदान त्याच्यातलं शीर्षक लक्षात राहिलं तरी मनुष्याचं बाकीच्यातलं काहीतरी त्यातलं आठवू शकेल. तेव्हा शीर्षक पाठ करावं असं माझं म्हणणं नाही, उतरावं मनामध्ये असं म्हणणं आहे. ते उतरायला त्या मनात मोकळी जागा लागते
आणि तिथे जे ठेवलेलं आहे ते तिथेच असावं लागतं. तर त्यासाठी हे आहे आणि असं पुढे जायचं आहे याचं भान असावं. ह्याच्यासाठी उद्या पुन्हा तेच नाही, उद्या पुन्हा दुसरं वाचलं त्यावेळेला मला इथे यायचं होतं, हे रोज करायचं म्हणून हे रोज मी ते वाचून हे असं एक वाचून ठेवायचं पद्धत आहे, बरोबर आहे. पण हे व्हायला आणि आता इथे भोवती लिहिलं व्हावे, तो होणार नाही. व्हावे आणि काकासाहेबांचं मध्ये म्हटलं तसं ऑट इम्प्लाइज कॅन, ऑट टू बी डन, इट कॅन बी डन असं ते म्हणायचं. लावताना असंच लावायचं असतं म्हणले. हे व्हावं, हे करावं असं ज्या वेळेला म्हणतात तेव्हा ते माझ्यामध्ये करण्याची क्षमता आहे, मी ते करू शकतो असं त्यांना म्हणायचं आहे. तुम्ही करू शकता असं त्यांना म्हणायचं आहे. असं लक्षात ठेवा. भूती लिहिणं व्हावे, मी भूती लिहिणं असणार नाही. नाही तर त्यांनी व्हावे कशाला म्हटलं असतं. बाबा महाराजांसारखा जर झाडापेडापासून सगळ्या गुरुच्या घरच्या ह्याच्यापासून सगळ्याला वस्तूपासून त्या पायऱ्यांपासून सगळ्यांना मांजरापासून सगळ्याला नमस्कार करीत झाडा जर नमन भक्त असेल एखादा, तर त्याला काही लिहिणं व्हावं म्हणून काय सांगावं लागते का? त्याला काही सांगायला लागणार नाही. पण त्याला हे सांगावं लागतं ह्याचा अर्थ तो लीन होणार नाही. त्याच्यामधले ह्या कल्पना जाणार नाहीत, त्याच्यामधले स्वतःचे विचार बाजूला ठेवता येणार नाहीत, दुसरे स्वच्छ विचार ऐकून घेता येणार नाहीत, ते मनात बेवणार नाहीत. हे सगळं त्यांना माहिती आहे. मग हे होणार आहे तर मग तो लीन होणार नाही. म्हणून लीन व्हावे सांगावे नलगेची असं आहे म्हणले पुढे. म्हणता म्हणता सुद्धा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, त्याच्या आधी जे सगळं झालं, झणी झालं कोठे बुडवाल इथं, विचारी मनात आपुलिया, हे सगळे विचार करून झाले, कल्पना सांडल्या आडाराना गेलो नाही, असं चालत आल्यानंतर मग घ्यावे आत्मसुख. म्हणजे अमुक एक झाल्यानंतर माझं मला समाधान होणार असं काही नाही. समाधान मला आज ज्या परिस्थितीत आहे तिथेच आहे. परिस्थिती निरपेक्ष समाधान म्हणजे परमेश्वर. ही जी अगदी सोपी आहे व्याख्या ती खरी, ही परिस्थिती निरपेक्ष आहे. आज आहे, उद्याची परिस्थिती उद्या असेल, त्यानुसार तसं असेल. आज जे आहे त्याच्यात आनंद आहे ज्याला, त्याला त्याच्या कल्पना सांडलेल्या आहेत, त्याला ते झाल्यावर होईल. इथे जे म्हटलं आहे आत्मसुख घ्यावे, आत्मसुख घ्यायला म्हणजे फक्त सावधानच होतो मनुष्य, सुखाचं आहेच हे त्याच्या लक्षात आहे. खरं सांगायचं तर जे आहे ना ते खूप सुखाचं आहे. बाबांना जे महाराजांनी विचारलं की कसं काय चाललं आहे, त्यावेळेला ते बरं आहे म्हणले. ठीक आहे, बरं नाही उत्तम आहे म्हणले. असं महाराज म्हणले ते ना, की बरं नाही उत्तम आहे. जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला देता येणं शक्य आहे तेवढं सगळं दिलेलं आहे. आपल्याला त्यात कमी वाटतं म्हणून बरं आहे म्हणतो माणसं. बरं आहे म्हणजे अजून काहीतरी झालेलं नाही आहे जे व्हायला हवं आहे. गरज बदलायचं आहे, ते अमुकच व्हायचं आहे, ते बॅलन्सच वाढायचं आहे, पैसेच यायचे आहेत, कोणतरी काय असंख्य गोष्टी आपल्या मनात ते सगळं होणार, तेव्हा ते बऱ्याच चांगलं होणार. किंवा काय प्रकृतीचं असेल तर ती असं आहे, तो आजार गेल्यावर हे सगळं बरं होणार. आजार गेल्यावर कशाला भगवंताची आठवण करतो, आजार आहे म्हणून निदान देवा तरी म्हणतो, काहीतरी ठेच लागते म्हणून म्हणतो तरी, काही तर आठवते ती ठेचलं तरी निदान आठवते, ते ठेच लागल्यावरच आठवते, त्यांना माहिती आहे. म्हणून हे ओळखून आपल्याला आत्मसुख घ्यावे का म्हणावं लागतं, तर दुःख आहे म्हणून घ्यावे म्हणावं लागतं. दुःख कुठेतरी आहे असं एक मनासारखं, असं व्हायला हवं होतं ते त्याचं तसं झालं नाही, हे सारखं आहेच कायमचं. आता काहीतरी झालं आहे ना, ते चांगलं आहे तर त्याच्यात ते मन ह्या कल्पनात जातं आणि ते जाणं म्हणजे आडरांना जाणं. कल्पना कामाला आली पाहिजे. तलवार असली तर लढाईला उपयोगी पडली पाहिजे. ढाल तलवार जरूर बाळगावी, पण त्या लढाईसाठी असल्या तर उगाच तलवार घेऊन हिंडत राहिलं तर त्या स्वतःला लोकांना त्रास आहे आणि लोक थोडा वेळ सहन करतील आणि मग काय करतील ते आपल्याला माहिती. त्याच्यासाठी आपल्याकडे ढालसुद्धा असणार नाही, कारण ढालगुरूंनी आधी दिलेली असते कसं तो तटवा व्हायच्यासाठी. ती जर जागी असली, हाताशी असली, तिचा तरी उपयोग होईल. पण हे अशा तऱ्हेनं ह्या कल्पनेने विचारण्यासारख्या गोष्टी आहेत, पण त्या जर ताज्या तवान्या वेळेला लागल्या तर. म्हणून नाहीतर नुसती उघड्या तलवारी खरं घेऊन बरोबर खेळायला काय हरकत नाही, पण तसं नाही फिरत. तलवारीला मॅनातच ठेवायची पद्धत आहे, कल्पनेला नेहमी मॅनात ठेवायची पद्धत आहे, विचारांना मॅनात ठेवायची पद्धत आहे. आपण घरी एखाद्या वेळेला लहान मुलं मला अमुक हवं, मला तमुक हवं तमुक हवं. आता मुलांचं हवं काही संपत नाही आणि ती सवय लागून लागून शेवटी मोठ्यांचंही तसंच होतं, हे सोडून देऊ. पण हवं हे वागून काही संपत नाही ना, पण ती नको आहे याच्या मॅनात ठेवायचं आहे, हवं आहे हे बाहेर काढायचं. बरोबर. मग आपण मुलांना कसं सांगतो की बाबा हे बरोबर आहे, फक्त एक करूया, तुझी एवढी परीक्षा झाली गेली की. आता वास्तविक त्याचा काय फार मोठा फरक पडणार नाही, पण तरीसुद्धा थोडा तरी फरक पडेल. काहीतरी वस्तू घेतली, खेळणं घेतलं, काय ते घेतलं, आजच्या काळातले मोबाईल घेतले समजा, तर तो हा अडकणार त्याच्यात, मग ह्याचं नुकसान होईल. म्हणून ते म्हणतात की घेऊया, पण आपण ही परीक्षा झाली की घेऊया. मी तोपर्यंत काय करायचं, ते जे हवं आहे ते मॅनात ठेवा, सध्या ते नको आहे हे मॅन आहे त्याच्यात ठेवून टाकलं. आणि ज्या वेळेला मग परीक्षा झाली की आता मला ते घेणार का, घेणार, आता घ्या तुमची काय जे हवेपणाची तलवार आहे ते चालवा आता.
आणि घ्या. आणि घेतल्यानंतर मग लक्षात येतं की हे घेण्याने जेवढं आपल्याला सुख होणार आहे असं वाटत होतं. कल्पना आहे परत. तितकं काही ते झालेलं नाही आहे. पण ठीक आहे, आता 4 लोकांच्या बरोबर जगायचं आहे, तशा पद्धतीने जगावं. ह्यातच ते बसतं. ह्यापेक्षा फार मोठं काही मिळतं आहे असं नाही. मग हे लक्षात आलं की सांडारे कल्पना का म्हटलं, ही सगळी पार्श्वभूमी तेव्हा तयार होईल. तेव्हा खरं सांगायचं तर कशाच्या येण्यानं आणि कशाच्या जाण्यानं खरा आपल्या अर्थाने त्या अर्थाने समाधान जातही नाही, समाधान येते. जग महाराज म्हणले ना, जग समाधान घालवत नाही. जग समाधान देत नाही, ते घालवणारही नाही. समाधान ही माझी स्वतःची चित्तातली स्थिती आहे आणि ती मला माझी टिकवता आली तर समाधान आहेच. कारण तसंही अमुक एक गोष्ट झाल्यानं झालं, का बदलून झालं, हे बदलून झालं, काय आपले ह्याच्या वस्तू बदलून झाल्या, सगळं झालं तरी पुन्हा आता बाबा आता काही नाही, आता कुठलीही गोष्ट मला नको, कशातही माझं असं काही नाही हे म्हणतो. पण प्रत्यक्षात उद्या सकाळी तेवढं झालं तर बरं होईल असं काहीतरी वाटतंच परत. म्हणजे हे मला नेहमीच समाधान ठेवणारी गोष्ट आहे. असं जर असेल तर आत्मसुख म्हणजे काय याची कल्पना येईल की हे ज्याच्यावर अवलंबून नाही, ते मला आहेच. आता ह्या वस्तूने एखादा आता तहान लागली, पाणी प्यायला नाही, त्याला तहान लागली, बरं वाटलं, हे बरोबरच आहे. अशा तऱ्हेच्या पण पुन्हा तहान लागणार हे लक्षात ठेवून हे जो आहे तर त्याला कळलेलं आहे, त्याच्यातला फरक कळला. आता हे ज्याला कळलं त्याला अमुक झाल्यानं, अमुक एक होणार असल्यानं किंवा असं मनासारखं झाल्यानं, असं जे काही नेहमीच्या सुखाच्या कल्पना आहेत त्या फक्त कल्पना आहे, तेवढं लक्षात ठेवावं. त्याच्यापेक्षा समाधान काही वेगळीच गोष्ट आहे आणि ती वेगळीच गोष्ट आहे. म्हणूनच नका डराना जाऊ जाणे, खरा मार्ग हा आहे आणि तो थेट भगवंताकडे जातो. तिथे सुख आहे. आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूती. स्वरूपी मिळालेलाच मनुष्य भूती लीन होईल. इथे आपण शेवट होतो की जो खरोखर भगवंताशी तादात्म्य आहे त्याला भूती लीन होण्याचं वेगळं कारणच नाही, तो लीन होईलच. आणखीन काही एकदा थेंब सागरात टाकल्यावर वेगळा आणखीन मोठा करायचा नाही, लहान करायचा नाही, तो कशाचा कुठं दाखवता येत नाही, काही होत नाही. तो सागर आहे, तसं आहे. तो भूतीलीन झाला म्हणजे इकडे जो आत्मस्वरूपी म्हणजे भगवंताच्या स्वरूपात किंवा त्याच्या इच्छा होत्या आता भगवंताच्या स्वरूपात मिसळून जायचं. म्हणजे आता काय कार्यक्रम आहे का तो, आपल्या दृश्यातला कार्यक्रम नाही. भूतीलीन व्हावे म्हणजे आता चला आता कुठलं आता भूत म्हणता येत नाही, पण भूतीलीन व्हावे म्हणजे ते जे काय आहे, काय वस्तुमात्र काय जे आहे ते लीन होणं, ते त्याच्यात मिळावे, स्वरूपी मिसळायचं. स्वरूप कुठं ना दाखवायला आणायचं आपल्याला, ते तर स्वरूपच आहे, तर म्हणजे दाखवायचं कुठं, ते आतच आहे. जो नुसताच बसलेला सुद्धा समाधानात आहे, त्याचा काहीतरी स्वरूपाशी परिचय आहे. आता तरी तिथेच राहावं आणि ते स्वरूप बाहेर सगळीकडे आहे याची त्याला कल्पना असेल तर मग हे स्वरूप मिळावे. आता जर माझ्यात भगवंत आहे आणि जो त्याच्यातही आहे, जो आत्ता माझ्या विरोधात आहे, जो माझ्याशी भांडतो, जो माझं पटत त्याच्यातही तोच भगवंत बसला, तर कधी तो मित्र म्हणून भेटला, कधी शत्रू म्हणून भेटला, कधी बोलणारा म्हणून भेटला, कधी स्तुती करणारा म्हणून भेटला, भगवंतच भेटला ही ज्याला खात्री झाली त्याला स्वरूपी मिळावे. मग काय आता भगवंत जर समजा अशी कल्पना करू, आपल्याला कसं आहे चांगलं बोलणारा तो भगवंत आहे अशी कल्पना आहे, आपल्याविषयी सगळ्यांच्याविषयी सगळं बोलणारा तोच. तसं काही भगवंत वगैरे आपण बोलतो का सगळ्यांच्याविषयी चांगलं म्हणत आहे, आपल्याला पटतं का सगळं, नाही पटत. आपल्याला काही पटतं, काही पटत नाही म्हणतो, ते होय म्हणतो. म्हणण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण ह्याचा अर्थ आपलं काही बरोबर असतं असं नाही, हे अनुभवाने नंतर लक्षात येतं. मग तिथे भगवंताचं नेहमीचंच बरोबर आहे, कारण मला फक्त आजचं दिसतंय, त्याला कालचंही दिसते, आजचंही दिसते, उद्याचंही दिसते, त्याला सगळा जन्म दिसतोय मागचा आणि पुढचा, त्याला खरं बरोबर आहे काय ते दिसतं. म्हणून तो ज्या प्रतिक्रिया देईल त्या या जगामध्ये उमटलेल्या आहेत, तर त्या ज्याला दिसतात त्याला सगळ्या ठिकाणी भगवंत आहे. मग आत्ता हा या रूपानं आहे आणि आपल्याला त्याची भक्ती त्या रूपाने काही करता येत नाही असं नाही. ऑफिसमध्ये साहेब भगवंतच की आपल्याला, आपलं दुसरं काय आहे. इथे जाईन तिथे ज्याचं जे काही उद्योग आहे, साधन आहे, तिथे जे आहे तिथे जे कोणी असेल तो त्याचा भगवंतच आहे. बाहेर गेलं तर ऑफिसमध्ये गेलं काम आहे तर बाबा तो भगवंतच आहे. आता ते महाराजच आहेत, मानण्याचा प्रश्न काय आहे, ते महाराजच आहेत. आता ते जर म्हणाले आपल्याला आज सवड नाही उद्या, ठीक आहे, हे काम उद्या व्हावं अशी भगवंताची इच्छा आहे, लगेच आपल्या विचाराने दिशा मिळू शकतं की तो भगवंत आहे. हे काम आज व्हावं, यात काहीतरी माझं अकल्याण असेल, काहीतरी चुकीचं असेल, भगवंत चुकीचं होऊ देत नाही, म्हणून ह्याच्या ठिकाणचा भगवंत आत्ता काही हे होऊ देत नाही, आता होऊ देत नाही, आज होणार नाही म्हणून सांगतात. आणि आपण आपल्याला वाटत असतं की नाही खरोखर निकडीचा प्रश्न आहे, बाहेर जाऊन बसतो थोडा वेळ, 1-2 तासांनी ते हाक मारते बसले त्यांना जरा बोला, असं झालेलं आपण बघितलं असेल की असं 2 तासांनी बोलवतात, तीच माणसं त्याच दिवशी तोच कागद हातात सही करून देतात. म्हणजे भगवंताची इच्छा अशी होती की 11 वाजता नको, 2 वाजता होऊ दे,
काय मुहूर्ताची वेळ असेल कदाचित आपल्या कल्याणाच्या, तर काय करणार आपण तरी त्याला. तर हे ते बरोबर आहे. मग आता त्यांनी थांबवलं त्यावेळेला चिडून काय उपयोग नाही. हे बरोबर असलं पाहिजे. फारच निकडीचं आहे, त्यांना वेळ नसेल, त्यांच्यासमोर आधी कुणाची कमिटमेंट कामं असतील, तर ते झाल्यानंतर करतील. आपण थोडा थांबून बघावं. त्यातूनही समजा नाही झालं तर आज नाही आहे, 11 वाजता पण नाही आहे आणि 2 वाजता पण नाही आहे, मग उद्या सकाळी 11 वाजता होईल. पण एवढे सबुरी सगळीकडेच लागते, व्यवहारात तर लागतेच लागते. घरात कोणी मी म्हटलं उठ म्हटलं उठला आणि बस म्हणले बसला, नाही होणार काय. कितीही काही जरी असलं तरीसुद्धा एखाद्या वेळेला ऐकेल, 2 वेळा ऐकेल, 3ऱ्या वेळेला मग आम्हाला काही मत आहे की नाही ऐक, मग आता आपण ऐकायची वेळ आहे. तर तसं होतच ना, तसंही होणार. मग हे जर आपल्याला माहीत झालं तर भगवंत हे जे म्हटलं आहे स्वरूपी मिळावे, मग आपुलिया जीवे शिवासी पाहावे. माझ्या ठिकाणचा भगवंत त्याच्या ठिकाणचा भगवंत बघतोय. आता भगवंत बघणं म्हणजे तो जे आपण आपल्याला अगदी योग्य भगवंताला स्मरून जे वाटतं आहे ते करतो आहे, ते बोलतो आहे, ते माझं सगळं कर्तव्याचरण चालू आहे, मी त्यात अडकलेलो नाही, असं जर स्थिती आहे तर त्याची जी प्रतिक्रिया येईल, ती जी भगवंताची येईल तीच येईल. तो वाईटच आपल्याला म्हणेल, तो विरोधच करेल असं कशाला होईल. तो आपल्याला बळसुद्धा देईल, तो ते बरोबर आहे सुद्धा म्हणेल. कल्पनाच करायची झाली. महाराज जे म्हणले ते खरं आहे की सगळ्या बाजूला अगदी व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा म्हणाले आणि तर्काच्या बुद्धीच्या सुद्धा समाधान करेल असंही म्हणाले की एखाद्या गोष्टीबद्दल कल्पना हे सांडणं म्हटलं ते का, तर माणसाला घरातसुद्धा बोलू की नको, सांगू की नको, किती वेळा अशा परिस्थिती येते. आता काहींनी हा विचार न करतात, ते बोलत सांगत असतात, त्यांचे सगळे ऐकतात आणि सोडून देतात, हा विषय वेगळा, बरोबर आहे, आपल्याला ते माहिती आहे. पण जे असा विचार करून थांबवून बोलू की नको, सांगू की नको, त्यांच्या मनात काय येत असतं, तर कल्पना येत असतात. त्या अशा येतात की त्यांना वाटतं की हा बोललं तर ह्याला काय वाटेल, किंवा हा काय म्हणेल, याची प्रतिक्रिया काय असेल, तो विरोध करेल, मग आपल्या मनात आहे ते तो करून देणार नाही, मग त्याच्यात अडवाईल, मग तो दुसरी काहीतरी कल्पना सांगेल, असं विचार मनात येतात. ह्या कल्पना सगळ्या येतात, बरोबर आहे. मग ह्या जर कल्पना येतात तर महाराज म्हणले ह्या कल्पनाच आहेत ना, काही घडलं आहे का, तुम्ही काही बोलला आहेत का, त्यांनी काही नाही म्हणलं आहे का, त्यांनी चूक म्हणलं आहे का, निंदा केली आहे का, नाही केलेली, त्यांनी पटत नाही म्हणलं आहे का, ही तुमची कल्पना की पटणार नाही अशी तुमची कल्पना आहे. तर ती कल्पना आपण त्यांना म्हणतो माझा त्याच्यामागे खूप अनुभव आहे वगैरे, काय ते काय फारसं जमेत धाडण्यासारखं नसतं. आपल्याला प्रवचनाचं ते हेडिंग सांगता येत नाही 10-5 मिनटापूर्वी वाचलेलं, आम्ही ज्या मागच्या अनुभवांचं काय सार सांगणार. तर ते त्याला तसं वाटेल, तो विरोध करेल, तो निंदा करेल, तो चुकीचं आहे म्हणेल, असं वाटतं म्हणून बोलू की नको, असं आहे ना, ही कल्पनाच आहे ना, तुम्ही बोलला नाही ना, काही नाही. म्हणले दुसरी कल्पना करावी की मी हे सांगितल्यावर तो म्हणेल अरे वा माझ्या मनात येत होतं, हां असं होईल, नाही जरा थोडं अवघड वाटते पण तरीसुद्धा होतं. कल्पना आहे की त्याच्याही मनात असं असू शकतं की ठीक आहे, काय हरकत नाही, काय हरकत नाही असंही वाटेल, बरोबर आहे असंही वाटेल, तो ते करेल, त्याला म्हणेल अरे माझ्या मनात इतके दिवस हे होतं, मुलात बरं झालं, तर हे आपण गोष्ट करून टाकूया, काय वस्तू घ्यायची असेल, काय काम कुठे जायचं असेल, काय असेल त्याच्या मनातही ते असेल. तर ही सुद्धा आता हे आपण बोललो आहे का, पोहे म्हणलं आहे का, बरोबर आहे म्हणलं आहे का, अवा छान आहे म्हणलं आहे का, काही म्हणलं नाही. मग म्हटले दोन्ही कल्पनाच आहे, एका कल्पनेने दुसरी मारावी आणि जे आपल्याला काय सांगायचं विवेकाने ते सांगावं, म्हणजे बरोबर व्हायचं ते होतं. तेव्हा ही जर कल्पनाच आहे तर जसं हे म्हणतात नेहमी, तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, मागे म्हणते हे एवढं हे आहे, याच्यानं लोकांची फसवणूक होते, लोकांचंही होतं, लोकांची काय फसवणूक होते, आपण नाही तुम्ही सांगत ते ना की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळी काळजी घेतो आहे वगैरे, मग त्यावेळेला काय असते, त्या शब्दांसुद्धा आपल्याला बरं वाटतं की नाही, काय का फारसं झालेलं नाही, काय आटोक्यात आहे होईल वगैरे सगळं असं वाटतं ना. काय वाटतं त्यावेळेला, काय बदल झालेला असतो का, आजार कमी झालेला असतो का, गेलेला असतो, काही नसतं, काही आजार वगैरे गेलेले नाही, सगळं तसंच आहे. फक्त ते म्हणालेत की मी काय काळजी करण्यासारखं नाही, मग ते काय म्हणाले, तुम्ही भिवू नका. ते पाठीचे असं म्हणले, मग ते मान्य करायला काय काय अवघड आहे. ते तितकंच आहे, अगदी मानसशास्त्रीय असू दे, पण ती मानसशास्त्रीय असलं तरी ते बरोबर आहे आणि ते सकारात्मक आहे. त्यामुळं तो भीत नाही. जो निर्भय मनुष्य आहे, तो जो जगामध्ये काम करेल, तो भयभीत मनुष्य करील का, एवढा साधा विचार करेल तरीसुद्धा याचं उत्तर लगेच मिळण्यासारखं आहे. तर हे असं त्यांना ह्या सगळ्या कल्पनांना काय करावं त्यांच्या बाबतीत हे सगळं बाजूला केल्यानंतर भोवती लीनं व्हावे, मग शक्य आहे की अरे तोही भगवंतच आहे. मुलगा जरी सांगणारा असला, मुलगी जरी सांगणारी असली, आईवडील जरी सांगणारे असले, कुणी मित्र असेल सांगणार असेल, तर तो त्याच्या ठिकाणी भगवंत बोलतो आहे. ठीक, आपण खात्री करू हे बरोबर असेल का, निदान विचार तरी मनात घ्यायला तो हरकत नाही, हे काय म्हणतात ते बरोबर आहे का, त्यांच्या ठिकाणी भगवंत आहे. मग ते भूती लीन व्हावे का, तर तो भगवंत आहे. एक वेळ माझ्यात जेवढा भगवंत जिवंत नसेल तेवढा कदाचित त्याच्यात असेल. तेव्हा प्रकाशात जसं छोटा एवढ्यासं मेणबत्तीचाही प्रकाश आहे, मोठ्या दिव्याचाही प्रकाश आहे, हे ट्यूबचाही प्रकाश आहे, हॅलोजन लावला तरी प्रकाश आहे. भगवंत किती प्रमाणात त्याच्या ठिकाणी प्रकाशित आहे आपल्याला काय माहिती असेल.
कारण त्याच्या ठिकाणी जास्त प्रकाशित असेल तर मला जेवढं दिसते त्याच्यापेक्षा जास्त त्याला दिसलेलं असेल आणि तो बरोबर सांगेल काय करायचं ते. पण हे व्हायला मी लीन व्हायला पाहिजे की नाही, असं फरक असेल हे मनात यायला पाहिजे की नाही. मग ते जर मान्य झालं तर ते बरोबर आपलं हित करून जातं. म्हणून भोवती लीन व्हावे हे खरं सांगायचं त्यांचं म्हणणं आहे की भोवती लीन व्हावे सांगावे न लगेची. नम्र असायचं शिकवायचं कारणच नाही खरं म्हणजे. मनुष्याला ज्याला उपजतच जो परावलंबी आहे, उपजतच जो दुसऱ्यावर काहीतरी दुसऱ्याने केल्याशिवाय त्याचं काय होणार नाही. लहान मुलाच्या तहान भुकेपासून त्या अगदी फार मोठ्या राज्यावर बसलेल्या पदावर बसलेल्या माणसाला असलेल्या पाठिंब्यापर्यंत सगळीकडे दुसऱ्यावर अवलंबून आहे हे जे त्याला माहिती आहे. त्याला दुसऱ्याशी लीन राहणं हे वेगळं शिकवायची गरज नाही. व्यवहारांसुद्धा मुळात तर असावंच, कारण बाहेरून कोणाचा काय परमार्थ कळतो आपल्याला, काय कळत नाही. मग त्याच्याकडे मोठा असेल म्हणायला काय हरकत आहे, मग त्यासाठी लीन व्हायला काय हरकत आहे. ते सांगावे न लगेची. पण आपल्याला वास्तविक लीन होण्याचं सांगण्याचीच गरज लागते. ह्याच्यातच ओळखावं की हे वाटेत अडथळे किती आहेत. मग ते का मिळत नाही आहे, तर हे ह्यामुळं मिळत नाही की भूती लीन व्हावे सांगावे न लगेची. आणि आता अहंकाराची शांती करा. वेगवेगळ्या शांती आहेत, मला माहीत नाही, शांतीप्रयोग खूप आहेत. पण त्याच्यामध्ये हा जो शांतीप्रयोग आहे, वास्तूच्या शांतीपासून साठीच्या शांतीपर्यंत सगळे प्रयोग आहेत. अहंकार शांतीचा काही प्रयोग आहे की नाही हे एकदा बघितलं पाहिजे थोडं, नाही का. धर्मसिंधू वगैरे निर्मसिंधू कुठेतरी बघितलं पाहिजे, त्याला काही दिले का. हा अगदी जन शांती, आपको शांती, तुमको शांती, किती शांती. पण अहंकाराची शांती म्हणून एक गोवा कुठल्या टप्प्यावर वगैरे असती तर बरं झालं असतं. म्हणून ती कुठं नाही, म्हणून संतांनी करून ठेवली हवं. ती त्यांनी करून ठेवली आहे, कारण ती कोणालाही बांधणारी आहे. त्यांना माहिती आहे अहंकार कोणालाही बांधेल. आता अहंकाराचे भूती लीन व्हावे सांगावे न लगेची. आता अहंकाराची शांती करा. तेव्हा ती शांती झाली तर माणसाला सुखच आहे. आणि खरंच बघा, खरंच त्याला खरं म्हणजे तो वेगळा कोण. लहानपणी जसं त्याला दिसतो तू कोण मी कोण असं ते करून जे मीन तू सुरू होते ते तू मेपर्यंत जातं सगळं शेवटी, हो की नाही. ते जिथे सुरू झालं तिथे खरं म्हणजे आयडेंटिफिकेशन आहे. त्याला एक ध्येय आहे, त्याला एक नाव आहे, त्याला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आजच्या भाषेत आधार कार्ड आणि सर्व प्रकारचे कार्ड त्याला आहेत. हे जे आहे हे एवढ्यासाठी आहे, हे खरं सांगायचं तर एवढाच त्याचा अर्थ आहे. त्याच्यावर ह्याच्यासारखा तो नाही, त्याच्यासारखा तो नाही हे ओळखावं एवढ्यापुरतं खरं म्हणजे त्याला स्वतंत्र अस्तित्वापुरता आणि त्याला कार्याला प्रवृत्त करण्यापुरता अहंकाराचं एक टिब्ब दिलेलं आहे फक्त. काही आत मोठा. पण त्या एक त्यांनी शिकवलं तर आम्ही सगळी बाराखडी अहंकाराची शिकलेले आहोत. आणि ती शिकलेली बाराखडी त्याच्यावर आम्ही ग्रंथ सगळा अहंकारात लिहून ठेवला आहे. त्यामुळं ते आपल्याला मोकळं होत नाही आहे चित्त. ते आहे त्या अहंकाराची शांती झाली, हे बाकीचं सगळं गेलं. आणि सेवेला सुद्धा थोडी तरी त्याला मी करू शकेन असं तरी वाटायला लागतं. त्यापुरतं तरी अहंकार लागतो ना, तेवढा तरी ठेवावा लागतो. सत्पुरुषसुद्धा जगाला उपयोगी पडायचे म्हणजे त्यांच्यात काहीतरी ठेवावं लागतं. काही काही वेळा हे आपण अनेक सत्पुरुषांच्या बाबतीत ऐकलं असेल. आपण अगदी कर्मयोगी आहेत, किती विवेकानंदांपासून आहेत. हा जर याला जर जागेवर ठेवला नाही तर याचा जगाला उपयोग होणार नाही. बाबा महाराजांच्याबद्दल भेटताना सुद्धा ते काय म्हणाले की यांच्या ठिकाणी काहीतरी जर ठेवलं नाही देहबुद्धीचं, काही काय तहानभूक म्हणा हे त्याच्या पलीकडे गेलीत. तहानभूक ह्यांना जर लागली तर हे जगात राहतील, आणि जगात राहिले तर जगाला उपयोग होईल. ते म्हणतील जग करायचंच काय, असं राहून हे निघून पण जातील. इथेही राहतील असं नाही आणि कशावर अवलंबून राहतील असं नाही, नाहीतरी निघून तरी जातील. ते होऊ नये म्हणून त्याला थोडासा प्रपंचाचा थोडं का होईना त्याला बाजू ठेवली आणि ती त्याला गरजेची आहे. पण ती गरजेची कशासाठी आहे, ओळखण्यापुरती आहे. मला सांगा, अगदी पॅन आहे, आत्ता निघाला विषय म्हणून सांगितलं, अगदी पॅन आहे, त्याच्याशिवाय व्यवहार होत नाही. तुम्ही आधार आणा, त्याच्याशिवाय व्यवहार होत नाही. काय जी पत्र वेगवेगळी असतात ती सगळी आणा, त्याच्याशिवाय उपयोग. पण त्याच्यात काही आपल्या काही पुढं भरता असं नाही किंवा त्याचा काय सगळे व्यवहार त्याच्यावर अवलंबून आहेत असं नाही. एक ज्या ठिकाणी गरज असेल त्यावेळेला ते आपण दाखवतो. हे कार्ड तुम्ही ते कशावरून आम्हाला जसं, किंवा तुम्हाला ज्यांना आता निवृत्ती वगैरे माहिती आहे त्यांना जिवंत असल्याचा पुरावा स्वतः जाऊन सादर करावा लागतो. स्वतः जिवंत असल्याचा पुरावा सादर करणे याच्या व्यतिरिक्त आणखीन काय विरोधाभास असू शकेल. खरं सांगायचं तर मी आहे हे सांगायला आणखीन पुन्हा काय सर्टिफिकेट द्यायचं, नाही का. कसं सर्टिफिकेट द्यायचं मी, म्हणजे आपण तर सही करतो, सही मानतात, त्याच्यावर चालतं, ते ओळखतात, सगळं ठीक आहे. पण मुळात खरं सांगायचं तर मी आहे हेच करायचं. पण ह्याच्यापेक्षा त्यांना त्याचा पुरावा लागतो, तो देण्यापुरता त्याचा उपयोग आहे. बाकी खरं सांगायचं तर मी आहे याला काही अर्थ नाही. ते मी माझे विषय ते काय मी आहे म्हणून माझे आहे, आणि मग पुढचं सगळं मग ते त्रास होतो. मग त्या त्रासापेक्षा खरं सांगायचं तर त्याला बाजूला ठेवण्यापुरता अहंकाराची शांती करा म्हटलं. तो उचलून फेकून द्या असं म्हटलं नाही, ज्याची जरूर नाही ते बाळगू नका.
शांतीचं क्षेत्र आहे, तिथं त्या ठिकाणी तलवारी बाळगायचं काय कारण नाही. शांती क्षेत्र आहे. खरं सांगायचं तर आपलं जीवन हे शांती क्षेत्र असावं. खरं सांगायचं तर साधना म्हणजे काय, तर जीवनाचं क्षेत्र शांती क्षेत्र बनवणं. हा त्याचा अंतिम परिणाम काय आहे? मला अशांती आहे आणि माझी एवढी साधन आहे, नाही. आपल्याला शांती आहे कारण साधन आहे. त्यात ते शांती क्षेत्र बनवणं. आपलं मन हे शांतीचं क्षेत्र नाही. सर्वात मोठे मी सांगू तुम्हाला की अगदी साधं झालं, हात हलणार नाही, पाय हलणार नाही माणसाचं, काही बाकीचे कुठल्या पापडी आपाप हलते उडून हलते सोडून द्या. पण ते जे आहे त्यातलं काही एक वेळ हातपाय हलणार नाही, पण डोक्यातले सारखं जे अशांती आहे ती मात्र सारखी हेलकावे खाते. शांती हेलकावे खाते माणसाच्या डोक्यातले. कसलं काय डोक्यात येईल आणि त्याला अशांतता वाटेल हे सांगता येत नाही. ते म्हणून तिथं सतत जर काही हालचाल चालू आहे, सतत जिथे अशांतीची हालचाल सुरू दिसते ती फक्त तिथे डोक्यात आहे, मनात आहे. डोक्यात आहे म्हणण्यापेक्षा सुद्धा, कारण तिला तशाही अर्थाने तिथं मेंदूत कुठं स्थान नाही. तो सगळा आदर्शाचा भाग आहे, त्यामुळे मनाच्या ठिकाणी आहे. तर तिथे सतत अशांती आहे, कशाने तरी काहीतरी होत. तर ती जी आणि त्याची गरज आहे ह्याच्यातलाही भाग नाही. खूप झोप लागत नाही, विचार करून 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 झोप लागत नाही माणसाला शेवटी. आता वास्तविक नैसर्गिक आहे, झोप लागेल पण नाही लागत, कारण ही अशांती आहे. आणि म्हणूनच साधण्याची गरज आहे की ती शांतता कशी राखावी. तर त्यासाठी हे भूतिलीन व्हावे वगैरे सगळं त्यासाठीच सांगितलं. आत्ता पूर्वतयारी जी करून घेतली, आता अहंकाराची शांती करा, तुम्हीच ठरवा. ह्या अहंकाराची काही गरज नाही. माझ्या मतांची फार कमी उपयुक्तता आहे माझ्यापुरती, जगाला तर नाहीच, पण माझ्यापुरती स्वतःला सुद्धा माझ्या मतांची खूप कमी गरज आहे. मतं घेण्याचीच गरज आहे, बाकीच्यांच्या विचार घेण्याचीच गरज आहे, आणि तरीच माझं अधिक कल्याण साधू शकतं. आपण पाचामुखी परमेश्वर म्हटलं कशासाठी? 5 ठिकाणी बाजूने विचार केल्यानंतर कुठेतरी एका बरोबर उत्तराला येता असं वाटतं. म्हणून बेंच पाहिजे एक आपल्याला द्यायला यायचं. कशासाठी पाहिजे? एक न्यायाधीश पुरत नाही का? असतातही, पण तरीसुद्धा ज्या वेळेला फार मोठा महत्त्वाचा प्रश्न असतो त्यावेळेला 5 जजचं बेंच, 3 जजचं बेंच. ते कशासाठी? तर तिथे बरोबर उत्तराला येता यावं. आपलं एकच बेंच एक सिंगल बेंच न्यायालय आहे आपलं, कशाचाही निकाल लावून टाकतं. ते बरोबर असेल का? बरं, त्या अर्थाने त्याच्याकडे काही त्यांच्याकडे निदान एकटे असले तरी त्याच्यामुळे काहीतरी ज्ञान अनुभव सगळ्याचं काहीतरी साठा, निरपेक्षता काय, कायदा काय, बरोबर काय, चूक काय, एवढं सांगण्यापुरता प्रश्न आहे. इथे आपल्या सगळ्या जीवनाचं अगदी स्वयंपाक पाण्यापासून अंतिम कल्याणापर्यंत सगळं ठरवणारी यंत्रणा आहे. कोर्टसुद्धा आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेरचं काम करीत नाही. त्यामुळे तुमचा 25,000 पर्यंत विचार आहे का, इथे ठेवा. हे तुमचं 25 लाखाचं पर्यंत तिकडं जावं, मुंबईला जायचं, इथं काय काम नाही. म्हणजे ते सुद्धा ओळखून असते की त्याची मर्यादा कुठे आहे. पण आपल्याला मला नाही वाटत असं का आपण कुठलाही कोणाचाही प्रश्नावर आपण सांगू शकू असं वाटतं. कुठलाही कसलाही प्रपंचातला कसला परमार्थातला कसलाही प्रश्न असला तरी आपण त्याच्यावर सांगू शकू असं वाटतं. एवढा तो अहंकाराचं काम आहे. म्हणूनच शांती करायचा प्रश्न आला. तो शांत झाला, तो सांगेल मला काही ह्यातलं समजत नाही, तुम्ही आपलं त्यांना विचारा. म्हणून महाराजांना ते चिमणी का जळते म्हणल्यावर जे म्हटलं ते आवडलं. ते तेवढ्यासाठीच की हे का असं, तर ती का जळते, कशी जळते, मला काही कळत नाही. मला काही कळत नाही हे मला फार आवडलं म्हणजे महाराज. कारण मला काही कळत नाही असं म्हणणाऱ्या माणसालाच काहीतरी कळण्यासारखं शक्यता आहे किंवा त्याला सांगण्याचा काहीतरी उपयोग आहे. हे जे आहे तसं हे आहे. म्हणून अहंकाराची शांती करा म्हटलं. शांती करा तुम्ही, ममता नसावी, अंतरे असावी भूत द्या. अहंकार नसला, स्वतःची काळजी नसली ना, म्हणजे मग दुसऱ्यांची काळजी करता येते. इतकं सरळ आहे. दुसऱ्याची काळजी करायला स्वतःच्या काळजीतून मुक्त लागतो माणूस. आपल्या स्वतःच्या काळजीनं आम्ही एवढे व्यापलेले आहे, त्याच्याकडे बघायलाच वाटलं. आपल्याला एखाद्यानं मदतीला बोलवलं, घरात कार्यप्रस्थ असतं, काहीतरी असतं, आपण काय म्हणतो त्यांना की अहो मी जितका व्यापला गेलो तर कुठं तुमच्या मदतीला, मला उद्यासुद्धा शक्य नाही, आजचं तर मी काही सांगतच नाही, आज मी इतका व्यापलो आहे. आता जो स्वतःच्या अशा तऱ्हेनं व्यापला गेलेला आहे तो त्याला कसा व्यापातून बाहेर काढेल? म्हणजे ह्यासाठी ही आधीची शांती असेल, तो अहंकार नसेल, तो मोकळा असेल तर मदतीला जाईल. साध्या व्यवहारात सुद्धा तुम्हाला मोकळा, तुमची गरज बरोबर आहे, आवश्यक आहे हे मान्य आहे, पण तरीसुद्धा मी मोकळा नाही आहे. मी मोकळा असेल तर काय ते करीत ना, तर तसं माझं चित्त मोकळं असेल, तशी माझा अहंकार शांत असेल किंवा हे सगळे ममतेचं नसेल तर मी त्याला मदत करीन. पण माझं न उरकता मी त्याला मदत करायला गेलो, एका वेळेला 2 गाड्या चालवायच्यात का आपल्याला? तसं जमणार नाही आपल्याला व्यवहारामध्ये की दोन्ही सायकली मी एका वेळेला चालतो. ते 2 बाजूला 2 चालवतात नाही असं नाही, पण हे 3 काय आम्ही 10 सायकलीसुद्धा चालवायला जाऊ. तर असली कितीतरी परिस्थिती असल्यामुळे त्यांना हे सांगावं लागतं की ह्याच्यातलं हे नको, धणी झालं कोठे बुडवालं हितं वगैरे, विचारी मनात आपुलिया, असं काय होतं का असं आपण बघावं आणि भूतीलीन व्हावे, सांगावे न लगेच. आता अहंकाराची शांती करा. मग आता जेव्हा लीन होतो तेव्हाच अहंकाराची खऱ्या अर्थाने शांतता होते. आता होते, आपण यांचा अभंग पाहतो, अवधूत महाराजांचा अभंग पाहतो.
कळो आली शांती. ते जे आहे त्यांना ती शांती म्हणजे काय हे कळलेलं आहे. हालचाल नाही चित्ताला. कोण जे महापुरुष होऊन गेले त्यांना कोणाला काय अडचणी नाही आहेत का, काय प्रपंच सगळे उत्तम ठेवलेत का, दारात गाड्या घोडे लागलेत, काही नाही. आपल्यापेक्षा कितीतरी परिस्थितीचा विचार करता चिंता उणीवा सगळं त्यांच्याकडे, मुलं बाळं त्यांचे प्रश्न, म्हातारी माणसं त्यांचे प्रश्न सगळं त्यांच्याकडे आहे. ते सगळं असून त्यांच्या शांतीवर काही परिणाम होत नाही. तेव्हा ते शांतीची प्रतिमूर्ती वगैरे नाथ वगैरे ते सगळं तेवढ्यामुळे आहे. ते सगळं आहे. मुलगा विरोधात आहे, अमका आहे तमका आहे, नातेवाईक तसे आहेत, हे नावं ठेवतात, सगळं त्यांना आहे. तरीसुद्धा चित्तात काही नाही दुसरं काही, चित्तात शांतता आहे. आणि म्हणून त्यांचा जगाला उपयोग आहे. आपलासुद्धा स्वतःला आधी उपयोग व्हावा स्वतःच्या कल्याणासाठी. आणि जर तो पुढे व्हावा असं वाटत असेल कोणाला, भगवंतालाच वाटलं तरच ते बरोबर आहे. तर त्याला तो व्हावा असं वाटत असेल तर आपल्याला हे आता अहंकाराची शांती करा. शांती करा तुम्ही, ममता नसावी अंतरी असावी भूतदया. मग भूतदया सहज आहे. मनुष्य सहजपणे तहान लागली का विचारतो, सहजपणे पाणी हवे का विचारतो. याला नुसत्या पाहण्यानं चेहऱ्यावर कळते की काहीतरी अडचण आहे. ती तहान लागली आहे का, भूक लागली आहे का, कुठं जायचं आहे का, सोडायचं आहे का, कोणाला आणायचं आहे का, काय काय नक्की अडचण आहे ते ज्याला ती ती त्याच्याशी जसं कनेक्टेड असलं की लगेच तुम्हाला काय ते कळतं. तर भूतदया म्हणजे सगळ्यातल्या असलेल्या भगवंताशी आपण कनेक्टेड असतो, नसतं काही नाही. तर ते असलं म्हणजे आपोआप येतं. पण कनेक्टेड व्हायला त्याला काहीतरी करावं लागतं. त्याच्यातलं ही सगळी यादी आहे. सांडारे कल्पना आडराना जाऊ नका, बुडवाला इथं विचार करा मनामध्ये, आणि आपुलिया जीवे शिवासी पहावे. कनेक्टेड राहा आपोआप सगळीकडे. ही जे त्यांना अपेक्षित आहे की अंतरी वसावी भूतदया. आणि भूतदया ठेवा मग काय होणे. काय असेल की कमाल आहे की भूतदया ठेवा मग काय काय होणे. म्हणजे खरं सांगायचं तर जो सगळ्यांचं करतो त्यातल्या स्वतःचं काही करायची अडचण आली तर काही अडचण येईल असं वाटतं तरी काय नसतं. पण जो फक्त स्वतःपुरता जगला आहे त्याला अडचण आहे. कारण आपण हाकेला गेलो नाही, कोण येईल हाकेला अशी काळजी लागते. मग त्याच्यापेक्षा आधीपासून हाकेला जात जावं ना. मग तुम्ही हाकसुद्धा मारायची गरज नाही, तो आपण म्हणून करणार काय करायचं हे इतकं सोपं आहे. मग त्याचे काय होणे, त्याला काय होणं पडेल प्रपंचात नाही, परमार्थात नाही, कशात नाही. त्याच्या कुठल्याही प्रवासामध्ये त्याला काही होणं पडणार नाही. सावरून घेणारा, मदत करणारा, सल्ला देणारा, काय लागेल ती वस्तू देणारा, त्याच्या चित्ताला समान देणारा मिळणार. त्यासाठी जरा शांती करा तुम्ही, ममता नसावी अंतरे असावी भूतदया. भूतदया ठेवा मग काय होणे. तेव्हा काही आपल्याला साधतील येणे ह्या परलोक, हे जे शिक्का मारून ठेवला आहे. आणि परोपकारासाठी सांगितले देवा, हे जे शेवटी सांगितलं ते जे चार आपण नेहमी पाहतो सुरुवातीला तेच. त्यांचा काय उद्धार व्हायचा होता म्हणून ते हे सांगायला निघाले असं काही नाही. सगळं झालेलं आहे. आता फक्त राहिला तो म्हणजे श्रेष्ठ आहे, दुसरा आहे, भगवंत आहे. तर येतो गळावळा म्हणून या पलीकडे त्यांना सांगायचं काही कारण नाही खऱ्या अर्थाने विचार केला तर. पण तरी ते हे आपल्या उपकारासाठी आपल्याला मार्ग मिळावा म्हणून हे सांगतायत. परोपकारासाठी सांगितले देवा, परोपकारासाठी सांगितले देवा. प्रासादिक मेवा ग्रहण करा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. येणे भव व्यथा जाईल तुमची, येणे भव व्यथा जाईल तुमची. सख्या विठ्ठलाची आण, सख्या विठ्ठलाची आण मज, साधतील येणे साधतील येणे साधतील येणे. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय, विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय.
जानकी